सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? ए. 25 डिसेंबर 1835, बी. 3 जानेवारी 1831, सी. 5 सप्टेंबर 1829, डी. 2 ऑक्टोबर 1832. उत्तर आहे बी. 3 जानेवारी 1831. सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या चळवळीचे नेतृत्व केले? ए. स्वातंत्र्य चळवळ, बी. सामाजिक समता चळवळ, सी. महिला शिक्षणाची चळवळ, डी. अस्पृश्यता निर्मूलन चळवळ. उत्तर आहे सी. महिला शिक्षणाची चळवळ. सावित्रीबाईंच्या पतीचे नाव काय होते? ए. महात्मा गांधी, बी. महात्मा ज्योतिबा फुले, सी. गोपाळ गणेश आगरकर, डी. लोकमान्य टिळक. उत्तर आहे बी. महात्मा ज्योतिराव फुले. सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या ठिकाणी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली? ए. मुंबई, बी. पुणे, सी. सातारा, डी. नाशिक. उत्तर आहे बी. पुणे. सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कशामुळे झाला? ए. प्लेगग्रस्तांना मदत करताना, बी. आजारामुळे, सी. अपघातात, डी. वार्धक्यामुळे. उत्तर आहे ए. प्लेगग्रस्तांना मदत करताना. सावित्रीबाई फुले यांना कोणत्या उपाधीने गौरवले जाते? ए. नारी शक्ती पुरस्कार, बी. भारतरत्न, सी. पहिल्या महिला शिक्षिका, डी. समाज सुधारक. उत्तर आहे सी. पहिल्या महिला शिक्षिका. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी काय उघडले? ए. रुग्णालय, बी. आश्रम व शाळा, सी. कारखाना, डी. न्यायालय. उत्तर आहे बी. आश्रम व शाळा. सावित्रीबाई फुले यांचे वडिलांचे नाव काय होते? ए. गोपाळराव पाटील, बी. खंडोजी नेवसे पाटील, सी. भाऊराव शिंदे, डी. गोविंदराव पाटील. उत्तर आहे बी. खंडोजी नेवसे पाटील. सावित्रीबाई फुले यांचा विवाह किती वयात झाला होता? ए. 12 वर्ष, बी. 9 वर्ष, सी. 15 वर्ष, डी. 11 वर्ष. उत्तर आहे बी. 9 वर्ष. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी कोणत्या समाजातील लोकांसाठी कार्य केले? ए. फक्त ब्राह्मण समाज, 2. केवळ शेतकरी समाज, सी. दलित स्त्रिया आणि गरीब, डी. फक्त व्यापारी. उत्तर आहे सी. दलित स्त्रिया आणि गरीब.